नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि या प्राईम टाईम बुलेटिनची सुरुवात करूयात एका पॉझिटिव्ह स्टोरीनं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधी संदर्भात एक मोठं विधान केलं असून जर पहाटेचा शपथविधीच झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का, असं विधान शरद पवार यांनी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केलंय. पाहूयात नेमकं काय म्हणालेत शरद पवार. नेमकं व्हायचं काय, नेमकं तिथं सरकार बदलायचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली. आणि ती उठल्याच्या नंतर काय आलं हे कदाचित तुम्ही फायदा असेल. नाही, असंही बोलायची आवश्यकता काय, काही गोष्टीच्या समजण्याची. आता मी सरळ सांगितलं, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? थोडं काहीतरी. चिंचवडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळणार याची चर्चा होती. अखेर राष्ट्रवादीकडून नाना काटे यांचं नाव निश्चित करण्यात आलं. आता नाना काटे मिळालेल्या संधीचं सोनं करतील का? नाना काटेंनाच उमेदवारी का देण्यात आली, जाणून घेऊयात आजच्या टॉप न्यूज इन्फोमध्ये. राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी कमालीचा सस्पेन्स बाळगण्यात आला होता. हा सस्पेन्स दूर करत नाना काटेंना उमेदवारी जाहीर झाली. गेल्या 20 वर्षांपासून नाना काटे राजकारणात सक्रिय आहेत. 2007 सालापासून ते महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. 2012 साली नाना काटेंच्या पत्नी शीतल काटे यांना महानगरपालिका निवडणुकीत जनतेनं मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं होतं. नाना काटे हे वारकरी संप्रदायाशी निगडीत असल्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग चिंचवड शहरात आहे. त्यामुळे या निवडणुकीत ही बाब त्यांच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. राष्ट्रवादीचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणूनही त्यांची ओळख आहे. आता राष्ट्रवादीकडून नाना काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय आणि त्यामुळं चिंचवड इथे तिहेरी लढत होतीये. या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच इंटरेस्टिंग बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याच याचिकेतील 5 महत्त्वाचे मुद्दे टॉप न्यूज इन्फोमध्ये जाणून घेऊयात. उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष परत मिळवण्यासाठी अखेरची झुंज सुरू आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 5 महत्त्वाचे मुद्दे या याचिकेत ठाकरे गटाद्वारे मांडण्यात आले. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे शिवसेनेच्या कार्यकारिणीची निवड लोकशाही मार्गाने झाली नाही असा ठपका निवडणूक आयोगानं ठेवला आणि शिवसेनेची घटनाच नियमबाह्य ठरवली. मात्र ही निवडणूक नियमांप्रमाणेच घेतली होती, त्याचे पुरावे सादर करूनही आयोगानं त्याची दखल न घेतल्याचं ठाकरे गटाचं सांगणं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेत एकतर्फी बदल करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले. घटना नियमबाह्य असेल तर एकनाथ शिंदे यांची घटनेनुसार नेतेपदावर केलेली निवड निवडणूक आयोगाने योग्य कशी ठरवली असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत देण्यात आलेल्या तिसऱ्या मुद्द्यात पराभूत उमेदवारांची मते का नाही मोजली असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तर चौथ्या मुद्द्यात जोवर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे तोवर शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय स्थगित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शेवटी याचिकेत ठाकरे गटाने म्हटले की निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची हा वाद मिटवला, पण त्याचा आधार पक्षाची 1999ची घटना होती. 2018 साली घटनेची दुरुस्ती झाली, मात्र यानुसार आयोगाने निर्णय दिलाच नाही. हा निर्णय चुकीचा व लोकशाही विरोधी असल्याचं याचिकेत दिलंय.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता गृहीत धरूनच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात पूर्वीच कॅव्हेट दाखल केले, तर आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय न देण्याची विनंतीही केली आहे। उद्धव ठाकरे यांची पक्ष परत मिळवण्याची ही झुंज यशस्वी ठरेल का? आता सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर काय निर्णय देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच इंटरेस्टिंग बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली, ज्यात भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आता अश्विनी जगताप नक्की कोण आहेत, आजपर्यंत त्या राजकारणात कितपत सक्रिय होत्या, जाणून घेऊयात आजच्या टॉप न्यूज इन्फोमध्ये। चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि भाऊ शंकर जगताप यांच्या नावांची चर्चा होती। भाजपनं अखेर अश्विनी जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला। अश्विनी जगताप या पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे। मूळच्या त्या साताऱ्याच्या आहे। प्रतिभा महिला प्रतिष्ठानाच्या त्या अध्यक्षा सुद्धा आहेत। या प्रतिष्ठानाद्वारेच त्यांनी महिला बचत गटाचं बीज सर्वत्र पेरले। महिलांच्या विकासासाठी त्या बरंच काम करतात। निवडणुकीच्या मैदानात जरी ही अश्विनी जगतापांची पहिली वेळ असली तरी लक्ष्मण जगताप निवडणुकीला उभ्या असताना त्या प्रचारात कायमच सक्रिय असायच्या। लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीलाच उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार का अशी उत्सुकता होती, मात्र तसं झालं नाही। आता चक्क इथं तिरंगी लढतच रंगली आहे। अशाच इंटरेस्टिंग बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। बहुप्रतीक्षित अशा पिंपरी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या 2 मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी केंद्र सरकारनं एक पाऊल पुढे टाकत या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे। त्यामुळे पुणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने या रखडलेल्या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे। केंद्र सरकारच्या स्तरावर काही मान्यता प्राप्त झाल्यावर विस्तारित मार्गांचा अहवाल अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार आहे। आणि त्यामुळेच आता या दोन्ही प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारनं तब्बल 63 प्रकल्पांना ग्रीन सिग्नल दिलं, यात या 2 प्रकल्पांचा सुद्धा समावेश आहे। 26 फेब्रुवारीला कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष आता दोन्ही पोटनिवडणुकांकडे लागलंय। चिंचवडमध्ये बघितलं तर तिरंगी लढत आहे, म्हणजे भाजपकडून अश्विनी जगताप यांची उमेदवारी आहे, तर मबियाकडून नाना काटे आणि अपक्ष म्हणून राहुल कलाटे लढत आहेत। आणि आपल्यासोबत आता राहुल कलाटे आहेत। नमस्कार सर, टॉप न्यूजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। सर, चिंचवडमध्ये सुद्धा तुमचा दांडगा जनसंपर्क आहे, म्हणजे 2019मध्ये सुद्धा तुम्ही दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार होता आणि आता पोटनिवडणुकीसाठी तुम्ही उभे आहात, तर काय अजेंडा आहे? मी या चिंचवड मतदारसंघातले जे मूलभूत प्रश्न आहेत, कारण की या चिंचवड मतदारसंघात जर तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात गेले तर नागरिकांचे असंख्य मूलभूत प्रश्न आजही त्या प्रश्नासाठी नागरिक झगडत आहेत। असे खूप मोठे आणि वेगवेगळे प्रश्न आहेत, मग पाण्याचे असतील, कचऱ्याचे असेल, त्यानंतर लॉ अँड ऑर्डर असेल, खूप मोठ्या प्रमाणावर ह्या भागातले लोक मागच्या 10-15 वर्षापासून त्रस्त आहेत। बरोबर सर, खरं म्हणजे ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल अशी शक्यता होती, कारण अश्विनी जगताप म्हणजे लक्ष्मण जगताप यांच्या घरातच उमेदवारी दिली, पण त्यानंतर आता तिरंगी लढत दिसते, म्हणजे मवियाकडून नाना काटे आणि तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहिलाय, तर काय सांगणार? मी देखील सुरुवातीला सांगितलं होतं जर अपक्ष झालं तर मी लढणार नाही, परंतु ज्यावेळेस महाविकास आघाडीने निर्णय घेतला की इलेक्शन लढवायची, त्यानंतर मी सांगितलं की कुठल्याही पक्षाकडनं असेल, महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाकडनं मी लढायला तयार आहे। कारण की मी 2014ला देखील या भागात विधानसभा लढलो होतो, ह्या मतदारसंघात 2019ला देखील मी विधानसभा लढलो, 2014 आणि 2020ला मी खूप मोठ्या प्रमाणात मतदान घेतलं होतं। 2019ला तर 1,12,000 लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि असं असताना मी त्यांना म्हटलं होतं की बिनविरोध केले तर मी लढणार नाही, परंतु जर इलेक्शन झाले तर मला लढावं लागेल। आणि त्यानंतर ज्या पद्धतीने पब्लिकनी मला पाठिंबा दिला, ज्या पद्धतीने लोकांनी मला
उभं राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर रेटा लावला. तर त्यानंतर मला लढावं लागलं. पण लढत असताना मी तुम्हाला आजही सांगतो, या चिंचवडची जनता खूप सुज्ञ आहे. ती खूप मोठ्या पद्धतीने आणि तिरंगी वगैरे काही लढत होईल असं मला वाटत नाही. मी खूप मोठ्या मार्जिनने जिंकून येईल आणि जनता मला निवडून देईल. ज्यावेळेस तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही त्यानंतर तुमच्यावर पक्षातून कारवाई होईल असं चिन्ह होतं, पण आता शिवसेनेतले म्हणजे ठाकरे गटातले जे काही लोक ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, तर त्याविषयी काय? थोडे आम्ही देखील सर्वजण ह्या गोष्टीसाठी अचंबित आहोत. कारण की 2019ला ज्यावेळेस मी या महापालिकेत शिवसेनेचा गटनेता होतो त्यावेळेस देखील मी या ठिकाणी अपक्ष म्हणून लढलो होतो आणि त्यावेळेस देखील मला वाटतं कुठेतरी नेत्यांच्या मनात खंत असेल की आपण ह्याला 2014ला शिवसेनेची उमेदवारी दिली, परंतु 2014ला देखील मी सेकंडला होतो. 65,000 वोट मिळाले होते. परंतु 2019ला आणि 2017ला दोन्ही वेळेस महायुतीत किंवा महाआघाडीत शिवसेनेला हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवता आला नाही आणि त्यावेळेस कुठेतरी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची कुचंबना होती, ही भावना नेत्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यावेळेस देखील त्यांनी माझ्यावर कारवाई केली नव्हती. म्हणून आज त्यांनी माझ्यावर किंवा माझ्या कार्यकर्त्यांवर ह्या प्रकारचा जो काही त्यांनी कारवाई करण्याचा काल केली, मला वाटतं स्थानिक लोक लेवलला हे काहीतरी झालं असेल किंवा वर्ण केलं याची मी देखील माहिती घेतो आहे. बरोबर. पण आता वंचितने सुद्धा तुम्हाला पाठिंबा दिला आणि आत्ताच शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि वंचित यांची हे एकत्र आलेत, पण मग त्यामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? 2019ला देखील वंचितने मला पाठिंबा दिला होता. आदरणीय बाळासाहेबांनी त्यावेळेस देखील माझ्यावर विश्वास दाखवला होता. परंतु मला ह्या भागात खूप मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क असणे, कोविडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मी केलेली कामे, पिंपरी चिंचवड महापालिकेत गटनेता म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर चुकीच्या कामांना केलेला विरोध, या सगळ्या गोष्टींचं पाहता माझा एक मला मानणारा आणि वंचितलाही मानणारा खूप मोठ्या प्रमाणात ह्या भागात मतदार आहे आणि बाळासाहेबांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून मला हा पाठिंबा दिला आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही मतदारसंघात कुठल्याही कानाकोपऱ्यात जर तुम्हाला जाणवेल की लोकांमध्ये काय चर्चा आहे. जाता जाता एक प्रश्न घेईल की जर बघितलं तर इथे प्रचंड काय म्हणतात तिरंगी लढत तर आहेच, पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही विजयी व्हाल का? मग मी तुम्हाला आजही सांगतो, जनता खूप मोठ्या फरकाने मला विजयी करेल. त्या भागात तिथं तिरंगी नाही, दुरंगी नाही, काही नाही. मी स्ट्रेट निवडून येईल. तुम्ही 2 तारखेला मला सांगा. आणि इथे स्टार प्रचारक पण आहेत, म्हणजे मवियाचे पण आहेत, भाजपचे पण आहे, पण तुमचा प्रचाराचा अजेंडा कसा चालू आहे? मी तुम्हाला आजही सांगतो, या ठिकाणी राज्यातले सर्व नेते आहेत, मग ते मवियाचे आहेत आणि गव्हर्नमेंटचे पण आहेत, परंतु ते कुणी ह्या मतदारसंघात मतदार नाही आहेत. मतदार हा राजा असतो आणि मतदार हा खूप सुज्ञ आहे. मी त्यांना एकच आव्हान केलं की तुम्ही तिन्ही कॅन्डिडेटचे प्रोफाईल चेक करा, तिन्ही कॅन्डिडेटमध्ये कंपॅरिझन करा. दुसरा कॅन्डिडेट आम्ही सभागृहात असताना कधीही तो 5 वर्षात बोलला नाही. दुसरा कॅन्डिडेट आहे, आज तुम्ही वारसा करताय. वारसा हा आज असावा, संपत्तीचा असावा, परंतु चिंचवडच्या विधानसभेचा वारसा ठरवण्याचा अधिकार हा चिंचवडमधल्या नागरिकांना आहे असं मला वाटतं. पण कुठलाही आमदार म्हणजे एखाद्या आमदाराचं निधन झाल्यानंतर जेव्हा पोटनिवडणूक लागते तेव्हा भावनिक लाट असते, त्यामुळे ती लाट अश्विनीताईंच्या बाजूने जाण्याची शक्यता जास्त आहे. हे पहा, या मतदारसंघात एक माझ्याबद्दलही खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये सहानुभूती आहे की राहुलने 14ला फाईट दिली, राहुल 19ला विजयापर्यंत पोहोचला, तर त्याला देखील त्याच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील संधी दिली पाहिजे, अशी देखील एक लोकभावना या मतदारसंघातल्या जनतेत आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. 26 तारखेला निवडणुकीसाठी मतदान आहे आणि 2 तारखेला खरं कळणार आहे की कसबा आणि चिंचवडमध्ये कोण येणार. त्यामुळे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. ठाण्यातील राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून सुपारी देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आणि एकच खळबळ उडाली. अशातच राजा ठाकूर यांची पत्नी पूजा ठाकूर यांनी संजय राऊतांविरोधात कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. संजय राऊत यांनी राजा ठाकूर याला गुंड म्हटलं आणि सुपारी घेतल्याचं असंही म्हटलंय. त्याविरोधात पूजा ठाकूर यांनी लेखी तक्रार दिली आहे. संजय राऊतांविरोधात IPC कलम 211 आणि कलम 120 ब अंतर्गत अर्ज दाखल केलाय. त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पूजा ठाकूरांनी केली आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तक्रारीची दखल घ्यावी असंही म्हटलंय. पाहुयात पूजा ठाकूर नेमकं काय म्हणाले आहेत. जे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे माझ्या मिस्टर रविचंद उर्फ राजा ठाकूर यांच्या विरुद्ध, त्याविरुद्ध मी कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दिलेला आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे
गुंड हा शब्द वापरला आहे तर त्यांना हा अधिकार पहिली गोष्ट म्हणजे कोणी दिला गुंड हा बोलायचा त्याविरुद्ध आणि 211 प्रमाणे IPC 300B प्रमाणे त्यांच्याविरुद्ध मी गुन्हा दाखल केलेला आहे. दुसरीकडे स्वतः राजा ठाकूर यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. कबड्डी सामन्यांना श्रीकांत शिंदे उपस्थित होते कारण त्यांना खेळ आवडतो असं राजा ठाकूर यांचं म्हणणं आहे. यावर राजा ठाकूर काय म्हणाले आहेत पाहूयात. संजय राऊत यांनी जे माझ्यावर आरोप केलेला आहे तो अत्यंत खोटा आरोप आहे. संजय राऊतांना सकाळी उठून काहीतरी बोलायचं जी सवय झालेली आहे म्हणून ते काही कोणाबद्दल बोलत असतात. रोज एक नवीन गोष्ट आणून प्रसिद्धी मिळवावी ही त्यांची स्टाईल झालेली आहे. श्रीकांत शिंदे आमच्या कबड्डीच्या सामन्याला आले त्याचं कारण असं होतं कारण ते सामने हे ठाणे जिल्ह्याचे होते. ठाणे जिल्ह्यातले खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा आहेत आणि ते त्यामुळे आले होते. त्यांच्या वॉर्डातले खेळाडूसुद्धा तिकडे होते आणि युवा लोकांना प्रोत्साहन देणे श्रीकांत शिंदेची आवड आहे. ते स्वतः एक स्पोर्ट्समॅन आहेत आणि आम्ही सगळे एक स्पोर्ट्समॅन आहे. स्पोर्ट्समॅनच्या हिशोबाने आम्ही सामने ठेवले होते. ते सामने अतिशय लिगल प्रकारे होते. ठाणे जिल्हा असोसिएशन जी आहे त्यांनी पूर्णपणे त्याला साथ दिली होती. त्याच्या अध्यक्षापासून सर्व पंच सगळे लिगल होते. त्यामुळे लिगल ॲक्शन म्हणजे मी या गोष्टी संजय राऊतांनी माझ्यावरती जो आळ घेतलेला आहे त्याबद्दल मी माझ्या घरच्यांना व आम्हाला जे काही मानसिक त्रास होतो आहे किंवा आमच्या आबरूवरती जे येत आहे लोकांचे वारंवार फोन येत आहे की तुम्ही अशी घटना घडवत आहे का ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आम्ही आता पोलीस कंप्लेंट करायला चाललो आहोत. शहराच्या विविध भागात फ्लो मीटर बसवण्याचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे रामटेकडी, पर्वती आणि जुना होळकर जलशुद्धीकरण परिसरातील पाणी पुरवठा गुरुवारी म्हणजे 23 फेब्रुवारीला बंद राहणार आहे. कोणकोणत्या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जुना होळकर जलशुद्धीकरण केंद्र, एची फॅक्टरी, MES, वारजे WTP, अहिरेगाव, अतुलनगर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, उत्तमनगर, कोपरे. सणस पंपिंग स्टेशन, नरहेगाव पूर्ण, मानाजीनगर, धायरी, मानस परिसर, खंडोबा मंदिर नगर परिसर, गल्ली क्रमांक B10 ते B14, झील कॉलेज परिसर. बकरी हिल आउटलेट ते ज्योती हॉटेल परिसर, वानवाडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, साळुंके विहार रोड. रामटेकडी परिसरात ससाणे नगर, काळे बोराटे नगर, हडपसर गावठाण, फुरसुंगी, सय्यद नगर, सातववाडी, गोंधळे नगर, मगरपट्टा, भोसले गार्डन, आकाशवाणी. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असं महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितलंय. तसंच नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलाय. भाजप आणि मविया दोन्हीकडून ताकद लावण्यात येत आहे आणि या प्रचारात दिग्गज नेते या रिंगणात उतरलेत. हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत कसब्यात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी चंद्रकांत दादा पाटील नेमकं काय म्हणालेत पाहूयात. 50,000च्या मार्जिनने भारतीय जनता पार्टीचे हेमंत रासने कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकणार. आज रॅलीमधली माणसं मोजलीत तर 30-25 भरतील आणि ही कुठलीही भाडोत्री पैसे देऊन आणलेली जनता नाही. भारतीय जनता पार्टीवरच्या हेमंत रासनेवरच्या प्रेमापोटी आलेले आहेत आणि त्यामुळे अतिशय चांगल्या घोषणा देत चाललेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीला कुठलीही गोष्ट थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल, प्रत्येक गोष्टीचा आधी विचार करा आणि पूर्ण विचार करायची सवय असल्यामुळे आम्ही कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेतो. वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीबरोबर व्यापारी वर्ग आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, शेतकरी आहे, महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. कारण प्रत्येकाच्या हितासाठी नेहमीच आवश्यक धोरण. आता व्यापारी असतील, कोविडच्या काळामध्ये एकूण भांडवलाच्या 20% जादा व्यापाऱ्यांना विदाऊट मॉर्गेज कर्ज हे काँग्रेसने नाही दिलं, भारतीय जनता पार्टीने, मोदीजीने दिलं. फेरीवाल्यांना 10,000 रुपये विदाऊट इंटरेस्ट काँग्रेसने नाही दिलं, मोदीने दिलं.
आणि त्यामुळे व्यापारी हा वर्षानुवर्ष, आपल्याला आठवत असेल तर LBT नावाचा कर होता, सरकार 14ला आलं, 2800 कोटी रुपये माफ देवेंद्रजीने केले, काँग्रेसने नाही केले. भारतीय रेल्वे प्रशासन प्रवाशांसाठी सतत नवनवीन सुविधा आणत आहे आणि आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने आता महिलांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. भारतीय रेल्वेकडून लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये महिला प्रवाशांसाठी विशेष बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली. रेल्वेकडून महिलांच्या सुरक्षेसाठीही विशेष योजना आखण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये महिलांच्या आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वेने राखीव बर्थ बसवण्यासह अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे महिलांना रेल्वेने प्रवास करणं आता सोपं होणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने गेल्या वर्षी संपूर्ण भारतातील रेल्वे स्थानकांवर मेरी सहेली हा उपक्रम सुरू केला होता. या सेवेचा उद्देश महिला प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात रेल्वेनं प्रवास करताना सुरक्षितता पुरवणं हा आहे. कोणकोणत्या गाड्यांमध्ये कशा प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्लीपर क्लासमध्ये 6 बर्थ आरक्षित केले जातील. गरीब रथ, राजधानी दुरांतोसह पूर्ण वातानुकूलित एक्सप्रेस गाड्यांच्या थर्ड AC कोचमध्ये महिला प्रवाशांसाठी 6 बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत. प्रत्येक स्लीपर कोचमध्ये 6 ते 7 लोअर बर्थ, वातानुकूलित 3 टायर कोचमध्ये 4 ते 5 लोअर बर्थ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वातानुकूलित 2 टायर डब्यांमध्ये 3 ते 4 लोअर बर्थ, 45 वर्ष आणि त्यावरील महिला प्रवाशांसाठी, गर्भवती महिलांसाठी राखीव बर्थची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे बस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवल्या जातात, त्याचप्रमाणे आता भारतीय रेल्वेमध्येही महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामाला आता वेग आलेला आहे. आता शेवटचे काही दिवस बाकी आहे. 26 तारखेला मतदान आहे. भाजप आणि मवियाकडून जोरदार प्रचार सुरू आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहेत कसब्याच्या निवडणूक प्रभारी आमदार माधुरीताई मिसाळ. नमस्कार ताई, काय सांगाल, शेवटचे काही दिवस बाकी आहे तर शेवटच्या दिवसातली रणनीती काय आहे? मला वाटतं 24 तारखेला संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद होणार आहे. आज व्यापारी मेळावा आहे, आज पतित पावन संघटना ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांचा मेळावा आहे, आज RPIचा मेळावा आहे, ज्यांनी सहयोगी पक्षाचे 2 मेळावे आहेत. उद्या आपले माननीय उपमुख्यमंत्री हे संध्याकाळी 5 वाजताचा रोड शो त्यांचा आहे आणि 24 तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे रॅली करणार आहेत आणि 4:30 वाजता सभा त्यांची तिथेच होऊन प्रचाराची सांगता होणार आहे. सुरुवातीपासूनच बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न होता, पण आता मवियाचं सुद्धा तगडं आव्हान आहे, तर काय वाटतं काय होईल? मला असं वाटतं की बिनविरोध जेव्हा आम्ही त्यांना आव्हान केलं, हे त्यांनी नुसतंच परसेप्शन तयार करत होते की आम्ही बिनविरोध देणार आहे. ते कधीही बिनविरोध देणार नव्हते निवडणूक. आणि आज पण जर तुम्ही बघितलं तर काँग्रेसपेक्षा पण राष्ट्रवादी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेली दिसते आणि अजूनही त्यांचे तिन्ही पक्ष एकत्र ह्या निवडणुकीत येत आहेत असं काही दिसत नाही आहे. आणि आम्हाला मात्र आमची खात्री आहे की आम्ही पूर्णपणे ही निवडणूक जिंकू आणि विजय आमचाच असेल. आणि मतदारांच्या दृष्टीने एक प्रश्न की तुम्हालाच मत का, एका वाक्यात सांगायचं असेल तर काय सांगा? मला असं वाटतं की आम्हालाच मत, कारण कसबा, हिंदुत्व, शिवाजी महाराज आणि विकास हे 4ही मुद्दे फक्त भारतीय जनता पार्टीकडेच. धन्यवाद ताई. आपण पाहिलं आत्ताच माधुरीताईंनी सांगितलं की शेवटच्या दिवसातला प्रचार आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचीसुद्धा सभा होणार आहे. अर्थात काय होणार हे 2 तारखेलाच कळणार आहे, त्यामुळे सगळेजण 2 तारखेचीच वाट पाहत आहे. कॅमेरामन शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे.
आत्ता संपूर्ण राज्याचं लक्ष पुण्याकडे आहे, कारण कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि 26 तारखेला तिथे मतदान होणार आहे आणि इथे प्रचंड प्रचारांना वेग आलेला आहे, सभा होत आहेत आणि भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जातोय आणि दोघांसाठी ही जी पोटनिवडणूक आहे ही अतिशय अटीतटीची प्रतिष्ठेची अशी आहे. आणि आत्ता मी कसब्यामध्ये आहे, लोहिया नगरमध्ये आहे. इथे रवींद्र धंगेकर मवियाचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अतुल लोंढे इथे आहेत आपल्यासोबत. आपण त्यांना विचारूया, सर काय सांगाल, यावेळेस परिवर्तन होईल का? 100% यावेळेस परिवर्तन होईल आणि ते जोरदार परिवर्तन होईल आणि ते महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाला दिशा देणारं परिवर्तन होईल. ही जी विचाराची लढाई आहे, या विचाराच्या लढाईमध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या बाजूने असलेलं संविधानावर विश्वास ठेवणारे असे रवींद्र धंगेकर काँग्रेसचे जे उमेदवार आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, ते 100% मोठ्या फरकानं इथं निवडून येतील. आता स्टार प्रचारक भाजपकडून सुद्धा आहे, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री सुद्धा सभा घेणार आहेत आणि इथे महाविकास आघाडीकडून पण तिन्ही पक्षांची ताकद दिसते. तर काय वाटतं, काय होईल? असं आहे की तुम्ही स्टार प्रचारक आहात, मुख्यमंत्री आहात म्हणून लोकांना ॲक्सेप्टेबल आहे असं नाही आहे. तुम्ही काय काम करता, तुम्ही बोलता तुम्ही आणि किती काम करून दाखवता हे सुद्धा जनता बघत असते. काँग्रेसच्या ज्या ज्या राज्यामध्ये सत्ता आली, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, करोना काळामध्ये ज्या पद्धतीने लोकांच्या पाठीशी सरकार उभं राहिलं, हे सगळं जे आहे ते लोकांपुढं आहे. 19,000 कोटीची कर्जमाफी केली पण कुठे उपकार दाखवले नाही शेतकऱ्यांवर. ही लोक 80 करोड लोकांना दारिद्र्य रेषेखाली घालून 5 किलो तांदूळ गहू देतात आणि त्याचे उपकार केल्याचे दाखवतात. वास्तविक पाहता ही अभिमानाची गोष्ट नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. हे वाईट आहे की या देशामध्ये 80 करोड जनता ही 2 किलो 3 किलो तांदूळावर अवलंबून आहे. त्यामुळे जनतेसमोर 10 वर्ष काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत आणि 10 वर्ष भाजपचे पण आहेत. या भाजपच्या 10 वर्षात बेरोजगारी वाढली, महागाई प्रचंड वाढली. 410 रुपयाचं सिलेंडर महाग होतं, मग 1200 रुपयाचं स्वस्त आहे का? 70 रुपयाचं खाण्याचं तेल 200 रुपयाचं झालं, मग 70 रुपयाचं महाग आणि 200 रुपयाचं स्वस्त आहे का? अशा अनेक गोष्टी आपण काढू शकतो ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ज्या पद्धतीनं टॅक्स लावून पेट्रोल आणि डिझेल यांनी महाग केलं, लोकांच्या हाडातून रक्त पिण्याचं काम केलं, ते जनतेसमोर आहे. आमच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला गेलेला, ऐकत होतं सरकार, लोकांसोबत बसून चर्चा करत होतं, प्रश्न सोडण्याचा प्रयत्न होता. बेरोजगारीचा दर फक्त 2% होता, आता सातत्यानं 10%च्या वरती बेरोजगारी दर आहे आणि ऑर्गनाईज अनऑर्गनाईज दोन्हीचा पाहिलं तर 50%च्या वर बेरोजगारी आहे. तर यांनी सगळ्या समस्या उभ्या केल्या. आम्ही समस्याचे सोल्युशन देणारे आहोत. आता ओल्ड पेन्शन स्कीम, जी जुनी पेन्शन, देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही ही देऊ शकत नाही. काँग्रेसने देऊन दाखवली. छत्तीसगडमध्ये दिली, झारखंडमध्ये दिली, राजस्थानमध्ये दिली, हिमाचलमध्ये दिली. तर एक लोकांच्या प्रती जी बांधिलकी असते आणि आर्थिक नियोजन हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नेहमी चांगलं करून दाखवलं आहे. ते जनतेसमोर आहे. आता शिवसेना त्यात जुळलेली आहे. उद्धव ठाकरेंसारखे चांगला एक मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला आहे. ते आता ही महाविकास आघाडी जी आहे ती लोकांप्रती किती संवेदनशील आहे, लोकांना कसं समजून घेतं आणि कसे प्रश्न सोडवतं हे एकदम स्पष्ट आहे. आणि त्यामुळे जे आम्ही विधान परिषदेत जिंकलो, नागपूर जिंकलो आम्ही पुन्हा एकदा, नागपूर जिल्हा परिषद, पंचायत समित्या जिंकलो, पदवीधर मतदारसंघ जिंकलो, शिक्षक मतदारसंघ जिंकलो, अमरावती पदवीधर मतदारसंघ जिंकलो, औरंगाबाद जिंकलो, आता आम्ही कसबा आणि पिंपरी चिंचवड पण जिंकणार. पण आता जर कसब्यांमध्ये पाहिलं तर आपण 25 वर्ष भाजपचं इथे गड आहे किंवा बालेकिल्ला असं म्हटलं जातं, तर 25 वर्षाचा एवढा अभेद्य गड तुम्हाला जिंकता येईल का? असं आहे की अभेद्य जनता असते, जनता कोणाची गुलाम नाही. जनतेला एवढा प्रचंड महागाईचा त्रास, बेरोजगारीचा त्रास, आम्ही ओल्ड पेन्शन स्कीम देऊ शकत नाही, मात्र 2 किलो 3 किलोसाठी मोहताज लोकांना करू शकतो, हे एक समोर आहे. आणि 72 रुपये पेट्रोल देणारं, 58 रुपये डिझेल देणारं, 70 रुपये खायचं तेल देणारं, 400 रुपयाचं सिलेंडर देणारं काँग्रेसचं सरकार लोकांच्या डोळ्यासमोर आहे. तर महाविकास आघाडीने काय केलं हे लोकांच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून लोक हे स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे आहेत. जाताना एकच प्रश्न विचारेल, तुम्हालाच मत का? अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगा? आम्ही काम करतो म्हणून आम्हाला मत. थँक्यू. मी विश्वास व्यक्त केला आहे की यावेळेस कसबा आणि चिंचवडमध्ये परिवर्तन हे निश्चित आहे, पण शेवटी 26 तारखेला मतदान आहे आणि 2 मार्चला निकाले, त्यामुळे 2 मार्चलाच खरं चित्र स्पष्ट होणार आहे की नक्की परिवर्तन होणार का हा किल्ला भाजपचाच राहणार. कॅमेरामन शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. तर हे होतं आजचं प्राईम टाईम बुलेटिन. पुण्यासह राज्य आणि देशविदेशातील घडामोडींसाठी पाहायला विसरू नका टॉप न्यूज मराठीचं प्राईम टाईम बुलेटिन. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.